ISO द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलीस न्यूज 24.live। देवळाली प्रवरात बदलाची चाहूल, शिंदे गटाला दोन मोठ्या संघटनांचा पाठिंबा, 5 वर्षे विकास शून्य, प्रशांत मुसमाडे यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, नगरपालिका निवडणुकीत शिंदे गटाला चालना, एकलव्य व जनता ग्रुपची साथ। नमस्कार मंडळी, आपण पाहताय महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। पाहूयात आता सविस्तर बातमी। देवळाली प्रवरा नगरपालिकेत गेल्या 5 वर्षात सत्ताधाऱ्यांना कोणताही ठोस विकास साधता आला नसल्याची टीका आता उफाळून आली आहे। कामांच्या नावाने फसवणूक झाल्याची भावना मतदारांमध्ये असून त्यामुळे सत्ताधाऱ्यांना मतदारांच्या पायापर्यंत जावे लागते अशी टीका होत आहे। याच पार्श्वभूमीवर तरुण मतदार परिवर्तनाला तयार झाला असून एकलव्य आणि जनता ग्रुप सारख्या प्रभावी संघटनांनी शिवसेना शिंदे गटाला जाहीर पाठिंबा दिलाय। आजच्या राजकीय वातावरणात ही मोठी घडामोड ठरत आहे। हा पाठिंबा मिळाल्याने विजयाकडे वाटचाल सुरू झाल्याचा दावा प्रशांत मुसमाडे यांनी केलाय। राहुरी फॅक्टरी येथील शिवसेना कार्यालयात एकलव्य व जनता ग्रुपने शिंदे गटाला पाठिंबा जाहीर केला। यावेळी बोलताना प्रशांत मुसमाडे म्हणाले, सत्ताधाऱ्यांना मतदारांनी 5 वर्षाचा कालावधी दिला, पण विकास शून्य। शहरातील रस्त्यांची दुर्दशा, स्वच्छतेसाठी दरमहा 15 लाख खर्च तरीही स्वच्छता नाही। 1,80,00,000चे ई टेंडर मुद्दाम न काढणे, 110 खाटांच्या रुग्णालयाचा 24 वर्षापासून धूळधान झालेला प्रस्ताव, शहरात क्रीडांगण नाही, इतक्या वर्षात काहीच करता आलं नाही। पाहुणे मंत्री असूनही विकासासाठी त्यांची ताकद वापरता आली नाही, फक्त वैयक्तिक कामासाठीच पाहुण्यांचा वापर करण्यात आला। मुसमाडे यांनी काँग्रेसवरही जोरदार टीका करत देवळालीचा खरा विकास फक्त शिवसेना शिंदे गटच करू शकते असा दावा केलाय। कार्यक्रमात गीताराम बर्डे, भाऊसाहेब पगारे, अनंत कदम, बाळासाहेब कराळे या कार्यक्रमात गीताराम बर्डे, भाऊसाहेब पगारे, अनंत कदम, बाळासाहेब कराळे, शोएब तांबुळी आदींची भाषणे झाली। कार्यक्रमास नगराध्यक्षपदाचे उमेदवार बाबासाहेब मुसमाडे, ॲडव्होकेट अजित पगारे, विशाल मुसमाडे, आदिनाथ कराळे, बापूसाहेब मुसमाडे, प्रमोद बर्डे, ओमकार कोबरने, महेश मोरे, युवराज लहांगे, सोमनाथ शिंदे, किरण चव्हाण, दिनेश कोकरे, दत्ता पाटील आदी उपस्थित होते। प्रत्येक समाजात प्रत्येक सण उत्सव आम्ही सोबत साजरा करतो। असा आमच्या ग्रुपमध्ये कधी जातीवाद नाही, काय नाही। आणि आतापर्यंत जनता ग्रुपमध्ये जेवढे पोरं आहे, कोणाचा पण काही प्रॉब्लेम असला पूर्ण ग्रुप धावून जातो। आणि जनता ग्रुपच्या ऑदर लोकांसाठी पण, गोरगरिबांसाठी ग्रुप हा आमचा कायम तात्पर्य राहिलेला आहे आणि इथून पुढे पण राहणार आहे। आमचे पप्पू होबर्डे असतील, आज मागच्या काळात इतकी भयानक परिस्थिती झाली का कोणी बोलायला तयार नव्हते त्यांच्या विरोधात। एवढं भयानक ते डायरेक्ट हे करायचे, कोणी बाहेरून येऊन भाषण करणार, हे करणार, परत दहशत निर्माण करणार, एक दबाव टाकणार मुस्लिम समाजावर का नाही का भाऊ, असं तुम्ही जगूच शकत नाही। मागासवर्गीय समाजाच्या मुलांवर पण खूप मारहाण झाली, त्यावेळेस पण प्रशांतदादा मुसमाडेंनी आम्हाला हे केलं। असं नाही का आम्ही मुस्लिम समाजासाठीच काम केलं, प्रत्येक समाजासाठी काम करतो। आमच्या समाजासाठी काही घेणं देणं नाही, एक माणूस की आमचा सगळ्यात मोठा येतो। आणि आम्हाला आतापर्यंत साथ देणारे फक्त प्रशांतदादा मुसमाडे असतील, पप्पू होबर्डे असतील, त्याच्यामुळे आम्ही त्यांना समर्थन दिलेलं आहे। आणि प्रत्येक जनता ग्रुपचे कार्यकर्ते आज तुम्ही इथं जमलेले आहेत, तर मी प्रत्येकाचे खूप खूप मनापासून आभार मानतो का तुम्ही एका आवाजात आमच्या येता, मागं पण आले, तर आता पण येतात आणि पुढे पण येतात। अशीच एकजूट राहू द्या आणि सर्वांनी आता जनता ग्रुप आणि एकलव्य प्रतिष्ठान यांच्या वतीनं शिवसेना शिंदे गट या ठिकाणी जे असणारे आपले देवळाली प्रवरा नगरपालिकेचे उमेदवार बाबासाहेबजी मुसमाडे साहेब, त्याचबरोबर प्रशांती मुसमाडे या सर्वांच्या आपल्या एकनाथ शिंदे साहेबांची जी टीम आहे शिवसेनेची, जे सर्व उमेदवार आहे, या सर्व उमेदवारांना या ठिकाणी मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याच्या संदर्भामध्ये जनता ग्रुप आणि एकलव्य प्रतिष्ठान यांनी या ठिकाणी मोठा पाठिंबा या ठिकाणी दिलेला आहे। देवळाली प्रवरामध्ये आपण बघू शकता की मोठ्या संख्येने जो पाठिंबा मिळत आहे आज शिवसेनेला। परिवर्तनासाठी आपण या ठिकाणी सर्व मुस्लिम बांधव असतील, आदिवासी बांधव असतील, दलित बांधव असेल, ओबीसी बांधव असेल, भटका बांधव असेल, सर्वजण या ठिकाणी एका छताखाली येऊन या ठिकाणी शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे। आणि येत्या 21 तारखेला गुलाल हा आपलाच असणार आहे अशी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चर्चा या ठिकाणी आहे। आणि ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी तरुणांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येऊन पाठिंबा दिलेला आहे। सर्वांचे मी या ठिकाणी मनस्वी आभार मानतो। आणि या ठिकाणी बाबासाहेबजी मुसमाडे साहेब यांना, त्याचबरोबर त्यांच्या 10च्या 10 प्रभागामध्ये असणारे सर्व नगरसेवकांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचं या ठिकाणी सर्व तरुणांनी जे काही आपल्या खांद्यावरती जबाबदाऱ्या घेतल्यात, या तरुणांचा देखील मी आभार मानतो। आणि पुनःच एकदा या ठिकाणी तरुणांना आभार मानून आणि सगळ्या शिवसेनेचे उमेदवार विजयी होतील अशी अपेक्षा या ठिकाणी करतो। धन्यवाद।
महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी अहिल्यानगर जिल्हा संपादक जालिंदर